रितेश, तू शाळेत जाणार की नाही? आईचा आवाज ऐकून रितेश रागाने म्हणाला, नाही आई, मी नाही जाणार शाळेत. त्यावर शारदाला खूप राग आला, पण तिने रागावर नियंत्रण ठेवले आणि म्हणाली, बेटा, जर तू शाळेत गेला नाहीस तर मोठा होऊन काय होशील? माझ्यासारखेच कष्ट करशील का? रितेश म्हणतो, हो आई, मला आत्तापासूनच काम करायचे आहे. तुला काम करताना पाहून मला खूप त्रास होतो. आणि रितेशचे डोळे पाणावले. रितेशचे बोलणे ऐकून शारदाचे देखील डोळे पाणावले. सुरुवातीला तिला तिच्या पतीच्या आजाराशी झुंजावं लागले. तिच्या पतीला एका रुग्णालयात नंतर दुसऱ्या रुग्णालयात तिने नेले, पण नंतर तिला कळले की त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. 1 वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले. तेव्हापासून तिला घरकाम करून तिच्या 8 वर्षाच्या मुलाला कसे तरी शिक्षित करायचे होते. शारदाने रितेशला समजावले, बेटा, माझी काळजी करू नकोस, मी सगळं करेन. कसा तरी तू तुझा अभ्यास पूर्ण कर आणि मग आपले चांगले दिवस परत येतील. तुला आठवतंय का तुझ्या वडिलांनी आपली किती चांगली काळजी घेतली? ते आजारी पडतात सगळं विकलं गेलं. आता फक्त हे घर उरलं आहे. जर मला ते घर वाचवायचं असेल तर मला काम करावंच लागेल, नाहीतर आपण रस्त्यावर उतरू. रितेश म्हणाला, आई, आपल्याला तर आत्ताच पैशांची गरज आहे. वडिलांच्या आजारपणात घेतलेले कर्ज कसे फेडणार? जेव्हा कर्जदार येऊन तुला शिवीगाळ करतात तेव्हा मी ते सहन करू नाही शकत. शारदा म्हणाली, बेटा, सगळं हळूहळू फेडलं जाईल. मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. माझं ऐक आणि अभ्यास थांबवू नकोस. तिच्याकडे दुर्लक्ष करत रितेश म्हणाला, आई, तुला माहिती आहे का माझ्या शाळेची फी किती आहे? बाबांनी मला इतक्या मोठ्या शाळेत प्रवेश दिला. तुझे अर्धे मासिक उत्पन्न तिथल्या फीमध्येच खर्च होते आणि मी कसे कर्ज फेडू? शारदालाही हे मनापासून समजले होते. त्या शाळेत शिकवण्याचे साधन त्यांच्याकडे नव्हते. पण रितेशला प्रवेश मिळवून देण्यासाठी तिचा नवरा कसा धावपळ करत होता हे तिला आठवते. रितेशने शिक्षण घ्यावे आणि मोठा माणूस व्हावे हे त्यांचे स्वप्न होते. राजेशजी जिवंत होते तोपर्यंत शारदाला कधीही काहीही कळू दिले नाही. घरात नेहमीच पार्ट्या होत असत. कधी एक पाहुणा तर कधी दुसरा नेहमीच यायचा. शारदाला त्यांचे स्वागत करण्यात खूप आनंद व्हायचा. जणू काही त्या एका मोठ्या कुटुंबात राहत होत्या असे वाटत होते. सर्वजण तिच्याबद्दल कौतुक करत होते. पण राजेशजी आजारी पडल्यापासून हळूहळू सर्वजण एकमेकांपासून दूर झाले. इतके की जेव्हा राजेशजींचा शेवटचा श्वास घेतला तेव्हा शारदा आणि रितेशशिवाय तिथे कोणीही नव्हते. जेव्हा रुग्णवाहिका घरी पोहोचली तेव्हा काही शेजाऱ्यांनी मदत केली आणि त्यांचे अंतिम संस्कार केले. त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांचा जवळच्या नातेवाईकांपैकी कोणीही त्यांना भेटायला आले नाही. हो, एका दूरच्या नातेवाईकाने अनेकदा घर खरेदी करण्याबद्दल बोलले, पण शारदाने त्यांना चांगले फटकारले. आई आणि मुलगा दोघेही एकमेकांना गोष्टी समजावून सांगत होते तेव्हा दाराची बेल वाजली. शारदाने गेट उघडले तर तेव्हा समोर एक वयस्कर माणूस उभा होता. त्यांनी विचारलं, तू राजेशची बायको आहेस का? त्याने जड आवाजात विचारले. शारदाला काहीच समजले नाही आणि ती म्हणाली, हो, मीच आहे, पण तुम्ही कोण आहात आणि तुम्ही त्यांना कसे ओळखतात? मुली, मी आत येऊन बसू का? मी खूप दूरवरून आलो आहे. मला एक ग्लास पाणी मिळेल का? एका दमात हे सर्व बोलून म्हातारा उत्तराची वाट पाहू लागला. शारदा म्हणाली, हो हो, कृपया आत या आणि बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. शारदा आत गेल्यानंतर तो म्हातारा समोर पडलेल्या एका जुन्या खुर्चीवर बसला. रितेशशी बोलत असताना त्याने विचारले, बेटा, तू कोणत्या वर्गात शिकतोस? 3ऱ्या, असं म्हणत रितेश गप्प बसला. शारदा पाणी घेऊन आली. पाणी पिऊन म्हातारा म्हणाला, मुली, इथे बस. माझे नाव शांतीलाल आहे. तुझा नवरा माझ्या कंपनीत काम करायचा. तो खूप लहान वयात माझ्याकडे आला होता. हळूहळू त्याने माझा विश्वास जिंकला.
तो माझ्या कंपनीच्या सर्व जबाबदाऱ्या एकटाच सांभाळत होता. दरम्यान माझी तब्येत बिघडू लागली. नंतर माझ्या मुलाने कंपनीची जबाबदारी घेतली. मी माझ्या मुलाला सांगितले होते की मुला, राजेशला कधीही कोणतीही अडचण येऊ देऊ नकोस. मी कंपनीत येणे बंद केले. मी माझ्या उपचारांसाठी परदेशात गेलो होतो आणि नुकतेच एका आठवड्यापूर्वी परतलो. आणि तेव्हा मला कळले की राजेश आता या जगात नाही. ज्या माणसाने माझ्या आजारपणातही माझी कंपनी बुडू दिली नाही, त्याला मी साथ देऊ शकलो नाही. याचे मला खूप वाईट वाटते. माझ्या मुलाने तुम्हाला फक्त 1 महिन्याचाच पगार दिला आणि तुम्हाला एकटे सोडले. मी इथे असतो तर त्याला योग्य उपचार मिळू शकले असते. असे म्हणत तो थांबला आणि काही वेळ गप्प बसला. शारदा म्हणाली, हो शेठजी, ते तुमच्याबद्दल खूप बोलत असे. असो, नशिबाचा खेळ कोण टाळू शकेल. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना घरी सोडून दिले होते. शांतीलालजींनी शारदाकडे पाहिले आणि म्हणाले, नाही मुली, मी राजेशच्या गुन्ह्याचा दोषी आहे. जर मी इथे असतो तर मी त्याच्यावर योग्य उपचार केले असते. बरं, आता जे घडले आहे ते बदलता येणार नाही. आता तू काळजी करू नकोस. तुझा मुलगा 18 वर्षाचा होईपर्यंत तुला राजेशचा पगार मिळत राहील. मी उद्या इथे असू शकतो किंवा नसू शकतो, पण पगार तुझ्या खात्यात येत राहील. तुझ्या मुलाला चांगले शिक्षण दे. राजेशचे सर्व काम पूर्ण कर. हे ऐकून शारदा रडू लागली. रितेशच्या डोळ्यातून हे अश्रू वाहू लागले. शारदा म्हणाली, शेठजी, तुम्ही खूप दयाळू आहात. हे सर्व कोण करते? मरतानाही ते म्हणाले होते, काश शेठजी इथे असते तर त्यांनी माझी काळजी घेतली असते. पण त्यांना कसे कळले की त्यांचे शेठजी त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची काळजी घेत आहेत? शांतीलालजी काही न बोलता निघून गेले आणि म्हणाले, बेटा, अभ्यास कर आणि तुझ्या वडिलांसारखेच हो, ज्यांची अनुपस्थिती आम्हाला अजूनही जाणवते. त्यांच्या जाण्यानंतर रितेशने त्याच्या आईला मिठी मारली. आई, मी खूप अभ्यास करेन. उद्यापासून मी शाळेत जाईन. दुसऱ्या दिवशी शारदाचा पगार खात्यात जमा झाला. असेच अनेक महिने गेले. एके दिवशी शारदाला वाटले की त्यांनी एकदा शांतीलालजींना भेटून त्यांचे आभार मानावेत. त्यांचा पत्ता शोधत असताना ती त्यांच्या बंगल्याजवळ पोहोचली. तिने चौकीदाराला विचारले आणि माहिती मिळवली तर ते परदेशातून परतल्यानंतर 15 दिवसांनी त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचे निधन झाले. शारदाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो फक्त तिचे भले करण्यासाठीच आला होता का, की त्यांचे कर्ज फेडण्यासाठी? हे सर्व विचार करत ती घराकडे चालू लागली. त्यानंतरही दरमहा तिला पगार येत राहिला. रितेशचा अभ्यास खूप चांगला चालू होता. शारदा जेव्हा जेव्हा बँकेतून पगार काढत असत तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येत असे. कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.